नमस्कार मित्रांनो, मी विनोद मादरकर. मित्रांनो, बातमी आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याकरता. आता आपत्कालीन परिस्थितीमध्ये अंगणवाडी सेविका यांना सुट्टी जाहीर करण्याचा महत्वपूर्ण जी-आर महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी प्रकाशित केलेला आहे. या संदर्भात सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार या ठिकाणी संबंधित जिल्ह्यातील कलेक्टरना म्हणजेच जिल्हाधिकारी यांना हे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहे. आता जी-आर मध्ये महत्वपूर्ण काय माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे ते सविस्तर आपण या ठिकाणी जी-आर मध्ये बघूया. राज्यातील आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन अंगणवाडी केंद्रांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा महिला व बाल विकास विभाग यांनी दिनांक 7 जुलै 2026 रोजी हा जी-आर या ठिकाणी प्रकाशित केलेला आहे. शासन परिपत्रकामध्ये या ठिकाणी राज्यात अतिवृष्टी, सखल भागात पाणी साचणे, धरणातून पाणी सोडणे, पूरस्थिती इत्यादी आपत्कालीन कारणामुळे जनजीवन विस्कळीत होण्याच्या घटना घडत असतात. अशा परिस्थितीत नदी, ओढ्यामागे ये जा कराव्या लागणाऱ्या अथवा त्यालगतच्या परिसरातील अंगणवाडी केंद्रात येणाऱ्या बालकांच्या, त्यांच्या पालकांच्या तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. काही ठिकाणी अशा परिस्थितीमुळे बालकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याच्या घटनाही घडतात. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार जिल्हाधिकारी हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. त्यामुळे आपत्तीपूर्व सूचना, भारतीय हवामान विभागाचा अंदाज तसेच स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन संपूर्ण जिल्ह्यासाठी अथवा जिल्ह्यातील विशिष्ट क्षेत्रातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील अंगणवाडी केंद्रांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात येत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ज्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात येईल त्या दिवशी संबंधित क्षेत्रातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील सर्व अंगणवाडी केंद्रे बंद राहतील. संबंधित जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आपत्कालीन कारणामुळे देण्यात येणाऱ्या आदेशाची काटकोर अंमलबजावणी करावी. तसेच सुट्टीबाबतची माहिती पालकांपर्यंत वेळेत पोहोचविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व संबंधितांनी आवश्यक ती दक्षता या ठिकाणी घ्यावी. अशा प्रकारे मित्रांनो, आपत्कालीन परिस्थितीमध्ये अंगणवाडी केंद्रामधील बालक, अंगणवाडी केंद्रामधील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या सर्वांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी हा महत्वपूर्ण जी-आर या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेला आहे. याची अंमलबजावणी करण्याचे सर्व अधिकार या ठिकाणी जिल्हा अधिकाऱ्यांना या ठिकाणी देण्यात आलेले. अशा प्रकारे मित्रांनो, अंगणवाडी केंद्राबाबत ही महत्वपूर्ण ती माहिती असेल. नवनवीन महत्वपूर्ण माहिती करता या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या संबंधित मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.